माझा आता याचा विषय झाला तो अभ्यासाचा. हा किती किलोमीटर आहे हा रस्ता तरी आपल्यावर? हा आपल्यावर कमी कमी 12 ते 15 किलोमीटर आहे. म्हणजे शिल्पा लक्षात आलं तुझ्या सॉल्टलेकला किती महत्व आहे. हा डायरेक्ट सॉल्टलेकला काढला त्याने म्हणजे त्या रोडला तो. वी आर लकी कारण सॉल्टलेकला राहतोय तेव्हा आपल्याला जवळपास सगळं आता हे कळलं. कलकत्ता समजलं. हे लाईट बंद केली का? मागच्या येताना लाईट होती ना याच्या इथे आहे का? कसली? त्या हॉटेलची? नाही ह्याच्या नाही का आपण येताना या ब्रिज वरची ना? आहे बघा. आता बदलली, आता व्हायलेट होती ब्लू झालं. बरोबर आता हिरो होईल वाटतं. कसलं भारी हिरवा झालं. जो प्रवास आपण 45 मिनिट्स मध्ये करतोय ना, आधी जर लोकांना प्लॅन करायचं असायचं तर ते 2 तास धरून चालायचे. कारण की एवढा जाम, खूप नॅरो रस्ता ह्याच्या खाली, एवढा जाम असणार आता ना. आता नाही, जेव्हा हा नव्हता म्हणून. अच्छा 2 तास धरून चालायचे. 2 तास. आता 40 मिनिटात जातो. आता अर्धा तास मध्ये, ते पण ट्रॅफिक बरोबर. ट्रॅफिक नसेल तर फटाफट 25 मिनिटात जा. वा मस्त केलाय. ॲम्स्टरडॅमला गेलो होतो आणि कुठली बिअर का शिल्पा? हेनिकेन ना? हेनिकेन तर ती आम्हाला बघायला नेलं. मी एकटाच होतो. माझी फॅक्टरी फॅक्टरी बघायला जायच्या टूर बरोबर. आणि त्यांनी बिअर दिली, खाली दिली, पुन्हा दिली. ती काय मला वाटलं नाही काय चढेल म्हणून. चढली ना बिअर मला, पण माझ्यावर कोणच नव्हतं. तो एक जण होता बरोबर, तो गेला पुढे निघून. आता काय करायचं म्हटलं, आणि मला काय चालताच ना. आता म्हटलं काय खरं नाही, अवघड आहे म्हटलं. डावीकडे बघा आता. ते मी म्हणत होतो ना, ते इथे हे एक्झिबिशन हॉल आहे, जे छत्री टाईप आहे ना, हे एक्झिबिशन हॉल आहे. अच्छा तिथे गव्हर्नमेंटचे किंवा इंडियन आर्मीचे काय एक्झिबिशन काय असतील किंवा इव्हेंट्स असतील तर ते होतात. इथे ना इथंच ना. असं ते आता चांगले पण ते तंबू टाईप आहे ते ना. हो, ते जाताना केलं आपण रेकॉर्ड. ते जाताना केलं नाही, ते करतो. ते ITC पण केलं आपण. हा तेच ना. तुम्ही तुमच्याकडे फोटो आहे बघा. हा तुम्हाला पाठवा ग्रुपवर. मी हे दाखवीन आणि ते करू. हो कसलं भारी. बघितलं तर ते दुबई सारखंच
गेलं ना हा गेलं ते जाताना केलं मी मॅरिड मला ते हे सापडलं छान तुम्ही ती इमारत आहे ना छान रेकॉर्ड करायला संपला का हा पूल संपला हो आता